मित्रांनो नमस्कार। 24 जून आणि संध्याकाळचे 6 वाजत आहेत। आता लगेच रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा राहणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमधून मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे याचीच सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज काय राहणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा। मित्रांनो, तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राहणार आहे। तर काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट देखील आपल्याला रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर मध्यरात्रीनंतर जर अंदाज बघायचा झाला तर राज्यातील बहुतांश भागामधून पावसाचे वातावरण आपल्याला निवळलेले बघायला मिळेल। म्हणजेच बऱ्याचशा भागामध्ये पावसाचा जोर कमी झालेला आपल्याला मध्यरात्रीनंतर बघायला मिळणार आहे। परंतु पहाटेच्या दरम्यान म्हणजेच 25 जून पहाटेच्या दरम्यान या ठिकाणी बऱ्याचशा भागामध्ये ढगांची दाटी आपल्याला वाढलेली बघायला मिळणार आहे। तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर सुद्धा उद्या सकाळच्या दरम्यान वाढलेला बघायला मिळू शकतो। परंतु आपण बघूया सर्वात आधी की रात्रीच्या दरम्यान कुठे कुठे पावसाचा अंदाज असणार आहे। तर सर्वात आधी बघूया विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये। विदर्भामध्ये जो अमरावतीचा आसपासचा परिसर असणार आहे, म्हणजेच अमरावती आहे, त्यानंतर कारंजा आहे, यवतमाळचा उत्तरेकडचा परिसर आर्वी आहे, त्यानंतर वर्धा कोंढाली या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आता लगेच रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। तर मध्यरात्रीनंतर या भागामध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे। म्हणजेच या परिसरामध्ये मध्यरात्रीनंतर हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळू शकतो। त्यानंतर मित्रांनो अचलपूर आहे, अकोट आहे, अकोला या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आता लगेच रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। या भागामध्ये सुद्धा मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे। त्यानंतर मित्रांनो पूर्वेकडे जर बघायचं झालं म्हणजेच नागपूर आहे, घोटी आहे, भंडारा सोबतच वारशिवनी, गोंदिया, डोंगरगड या भागामध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण किंवा ढगाळ वातावरण आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे। सर्वदूर असे पावसाचे वातावरण या परिसरामध्ये राहणार नाही, परंतु ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहू शकतो। त्यानंतर दक्षिणेकडे सुद्धा ताडोबा, चंद्रपूर, गडचिरोली आणि पांढरकवडा या भागामध्ये सुद्धा हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे, परंतु जोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार नाही। त्यानंतर दक्षिणेकडे जर बघायचं झालं वाशिम आहे, त्यानंतर पुसद आहे, दिग्रस, दारवा, नेर, उमरखेड, हिंगोली आणि नांदेड व वागला या परिसरामध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। मध्यरात्री सुद्धा अशीच परिस्थिती या परिसरामध्ये राहणार आहे। त्यानंतर उत्तरेकडे जर बघायचं झालं म्हणजेच चिखली आहे, लोणार म्हणजेच मराठवाड्यामधले परिसर, त्यानंतर जालना आहे, बुलढाणा आहे, सैलू आहे, माजलगाव या परिसरामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस किंवा हलक्या पावसाचा अंदाज आता लगेच रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल। तर मध्यरात्रीनंतर देखील या परिसरामधून पावसाचा जोर पूर्णपणे कमी होण्याची शक्यता आहे। विखुरलेल्या स्वरूपात मध्यरात्रीनंतर या भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल, तर ठिकठिकाणी हलक्या पावसाच्या सरी सुद्धा मध्यरात्रीनंतर बघायला मिळू शकतात। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दक्षिणेकडे जर बघायचं झालं म्हणजेच जो मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा भाग आहे, परळी आहे, अहमदपूर आहे, परभणी आहे, त्यानंतर उदगीर आहे, लातूर, धाराशिव, पेठ, कैज, बार्शी, बीड, माजलगाव सोबतच पूर्वेकडे देगलूर या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे। त्यानंतर दक्षिणेकडे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, म्हणजेच बसव कल्याण, त्यानंतर बिदार आहे, सोलापूर, इंदी या परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आता लगेच रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर मित्रांनो उत्तरेकडे जर बघायचं झालं म्हणजेच जो पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा परिसर राहणार आहे, म्हणजे छत्रपती संभाजीनगर, कन्नड आहे, सिल्लोड आहे, जालना, पैठण, श्रीरामपूर, वैजापूर या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आता लगेच रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर मध्यरात्रीनंतर सुद्धा या परिसरामधून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे। विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आपल्याला या भागामध्ये बघायला मिळेल, तर काही परिसरामध्ये हलक्या पावसाच्या सरी सुद्धा मध्यरात्रीनंतर या भागामध्ये बघायला मिळतील। त्यानंतर या ठिकाणी
उत्तरेकडे जर बघायचं झालं म्हणजेच जळगाव आहे, पाचोरा, धुळे, मालेगाव, त्यानंतर साक्री आहे, नंदुरबार, नवापूर, शिरपूर या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आता लगेच रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल आणि मध्यरात्रीनंतर या भागामध्ये सुद्धा पावसाचे वातावरण आपल्याला काहीसे कमी झालेले बघायला मिळणार आहे। म्हणजेच मध्यरात्रीनंतर या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे। सर्वदूर असे पावसाचे वातावरण या परिसरामध्ये सारखेच राहणार नाही। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जो मालेगाव, मनमाड, नाशिक, वैजापूर आणि श्रीरामपूर दरम्यानचा जो भाग आहे या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आता लगेच आपल्याला रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। खास करून जो मनमाडचा आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच निफाड आहे, येवला आहे, त्यानंतर मालेगावचा दक्षिणेकडचा परिसर आणि मनमाड या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तर पश्चिमेकडचा भाग आहे म्हणजेच नाशिक आहे, इगतपुरी, वाडा, त्यानंतर सिल्वासा या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे। तर काही प्रदेशामध्ये म्हणजेच नाशिकच्या काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो। त्यानंतर दक्षिणेकडे कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली, खेड, पुणे आणि जुन्नर या परिसरामध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आता लगेच रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर अहमदनगर आहे, त्यानंतर जामखेड, करमाळा, दौंड, बारामती, इंदापूर सोबतच पंढरपूर आणि वडूज या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आता लगेच रात्रीच्या दरम्यान आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे। सर्वदूर असा पावसाचा जोर असा सारखा आपल्याला बघायला मिळणार नाही, परंतु भाग बदलत हा पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळू शकतो। त्यानंतर गोरेगाव आहे, चिपळूण आहे, सातारा आहे, कराड, कोडोली, रत्नागिरी, कोल्हापूर, राजापूर या भागामध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। तर किनारपट्टीलगत भागादरम्यानचा जो परिसर आहे म्हणजेच रत्नागिरी, राजापूर, त्यानंतर सावंतवाडी आणि गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा आपल्याला येलो अलर्ट बघायला मिळू शकतो। तर पूर्वेकडे पावसाचा जोर कमी होत जाईल म्हणजेच कोडोली, सांगली, रायबाग, निपणी, गोकाक, बेलगाव, जामखांडी, जत आणि वैजापूर या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे। एकंदरीत जर बघायचं झालं मित्रांनो तर राज्यामध्ये बऱ्याचशा भागामध्ये या ठिकाणी आता लगेच रात्रीच्या दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे। तर मध्यरात्रीनंतर बऱ्याचशा भागामधून पावसाचा जोर हा आपल्याला कमी देखील होताना बघायला मिळू शकतो। काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे सरी आपल्याला मध्यरात्रीनंतर सुद्धा बघायला मिळू शकतात। यामध्ये जो पश्चिम महाराष्ट्राचा परिसर आहे सोबतच कोकण किनारपट्टी दरम्यान आणि पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडच्या परिसरामध्ये मध्यरात्रीनंतर सुद्धा आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळू शकतो। सर्वदूर असं पावसाचे वातावरण राहणार नाही, परंतु ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी या भागामध्ये बघायला मिळू शकतात। तर मित्रांनो हा होता दिनांक 24 जून रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा। धन्यवाद।